नमस्कार, संतोषीच रेसिपीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. नवरात्रामधील अष्टमीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. चला तर आता मी तुम्हाला नवरात्रातील अष्टमीला फुलोरा केला आहे त्याचा व्हिडिओ थोडक्यात दाखवलेला आहे. इथे मी मैदा व रवा तुपाचं मोहन टाकून भिजवून ठेवलेला होता व रवा छान तुपावर भाजून त्यात साखर टाकून खोबरं भाजून टाकलं आहे, विलायची टाकली आणि दुधाचा शिपका मारून भिजवायला ठेवलं होतं. भरण तयार केलेलं आहे. अशा प्रकारे वेणी करून घेतलेली आहे आपल्या पिठाची. वेणी, जोडवे आणि फणी करून घेतली बांगड्या. चला तर आता करंज्याचं मी इथे खोबरा आणि साखरेच्याच करंज्या करते, पण आज भरणाच्या केलेल्या आहेत. अशा प्रकारे करंज्या करून घ्यायच्या. आता पुरीसाठी मी लाटून घेतलेले आहेत. बघू शकता, पुरी एक खाली लाटी टाकून वरतून मध्ये भरण टाकून वरतून असं थोडं दूध लावून छान त्याला आकार देऊन घ्यायचा फिरकीच्या चमच्याने. आपण इथे गुळाचं पाणी करून ते पण भरण करू शकतो. जितका रवा घेतला त्याच्या थोड्या प्रमाणात गूळ घेऊन थोडंसं पाणी करून गुळाचं आणि त्यात आपण रवा भिजायला ठेवू शकतो. आणि त्याचे पण मी महालक्ष्मीला तशाच केल्या होत्या. बघू शकता करंज्या किती छान फुगलेले आहेत. आता मी पुरी तळून घेतलेली आहे. आमच्याकडे भरणाच्याच पुरी व करंजी असते. जिकडे तिकडे कोणाची वेगळी पद्धत असते. कोणी नुसतं गूळ घालून कणिक भिजवून किंवा साखरेचं पाणी करून गव्हाचं पीठ भिजवून त्याचे पण लाटून करतात पुऱ्यासारखं. मी अशा प्रकारे सर्व तळून घेतलेले आहे. कवर खूप छान खुसखुशीत झालेलं दिसत होतं. वेणी, जोडवे, बांगड्या आणि फणी ते पण तळून घ्यायचं व्यवस्थित. बघू शकता अशा प्रकारे देवीला आज अष्टमीचा फुलोरा असतो आमच्याकडे. फुलोऱ्याचं नैवेद्य दाखवलेलं आहे. धन्यवाद. नवरात्राच्या शुभेच्छा.